आता वळूया शिरूरकडे। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामतीमधून नव्हे तर शिरूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमधील राजकीय परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळेच अजित पवार बारामतीची वेस ओलांडणार आहेत अशी शक्यता आहे। त्यामुळे दादा मतदारसंघ बदलणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। अजित दादा बारामतीची वेस ओलांडणार? अजित दादा शिरूर मधून लढणार? शिरूर मध्ये ही पवार विरुद्ध पवार सामना। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची कामगिरी खराब झाली। केवळ रायगडची जागा ते जिंकू शकले। दुसरीकडे शरद पवारांकडे सहानुभूती जाऊन पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आले। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा बारामतीमधून झालेला पराभव हा दादांना सर्वात मोठा धक्का होता। दुधानं तोंड पोळल्यामुळे आता विधानसभेला दादा ताकही फुंकून पित आहेत। बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अजित पवार शिरूरमधून लढण्याची शक्यता आहे। मित्रपक्ष भाजपही दादांच्या मदतीला धावून आलाय। भाजपकडील मतदारसंघ असूनही भाजपनं इथं इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याच नाहीत। शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक पवार आहेत। शरद पवारांनी अशोक पवारांना मंत्री करण्याचं आश्वासन दिलंय। लक्षात आलं त्यावेळी त्याची काही काळजी करत होता। ज्या पद्धतीनं अशोकांचं काम आहे, ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेला शिरूर मोकळं राहणार नाही ती या ठिकाणी गोष्ट होती। अजितदादांनी शिरूरची निवड केली तर अजित पवार विरुद्ध अशोक पवार असा सामना रंगणार हे निश्चित आहे। अजित पवारांनी जाहीर भाषणात अशोक पवारांवर निशाणा साधताना मंत्री दूरची गोष्ट आहे, तू आमदार कसा होतो तेच पाहतो असं आव्हान दिलंय। शिरूरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न बाळगून आहेत। त्याला दाखवले गाज, त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो काही। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील रखडलेला विकास आणि वाहतूक कोंडी ह्या समस्या सोडवण्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी झालेले आहेत आणि अपयशी झालेले असताना उद्या मी मंत्री होणार आहे म्हणून मला आमदार करा हे सांगतायत, पण मला माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना मुख्यमंत्री करायचे किंवा झालेलं पाहिजे म्हणून मला आमदार व्हायचे। उपमुख्यमंत्री अजित पवार 1991 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून 2019 पर्यंत सलगपणे मोठ्या मताधिक्यानं विजयी होत आले। पण लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमधील परिस्थिती बदलली आहे। त्यामुळे 2024 ची विधानसभा दादांसाठी सोपी नाही एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।